जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाची फादर बॉडी बरखास्त झाल्याची माहिती। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। या संदर्भात त्यांनी पुढे बोलताना सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने गेल्या 5 वर्षात झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्यात। काही अंशी नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे हे देखील त्यांनी स्वीकारले असून नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीचे 5 वर्षे हे पूर्ण झाल्याने ती बरखास्त करण्यात आली असल्याची देखील माहिती यावेळी पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। नवीन फादर बॉडीची नेमणूक ही येत्या 8 ते 15 दिवसात पक्ष अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वये आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार नेमणूक करण्यात येणार असल्याची देखील माहिती यावेळी दिली आहे। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य रतन पाडवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यात। नंदुरबार जिल्ह्यात देखील 4 पैकी 3 जागी महायुती त्या ठिकाणी निवडून आली। फक्त नवापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवाराला त्या ठिकाणी अपयश आलं आणि त्या सर्व अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला एक कुठे ना कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला आणि माझ्या सर्व सहकार्यांना वाटलं आणि त्या अनुषंगानं आणि आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, ग्रामपंचायत निवडणुका असो, या सर्व निवडणुकांना सामोरं जाण्याकरता एक विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने जे एक राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण झालं असं जे आपण म्हणतो, त्याच्या अनुषंगाने मी नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी येत्या 15 दिवसात मी त्या ठिकाणी कोर कमिटी नेमून जिल्ह्यातील वरिष्ठांची एक कोर कमिटी नेमली जाईल आणि त्या अनुषंगाने नवीन जिल्हा कार्यकारिणी आम्ही त्या ठिकाणी पुनर्गठित करू। मात्र यावेळेस एक अजून गोष्ट आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाड्या आणि सेलचे कार्यकारिण्या मात्र अबाधित राहतील। त्याचे सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिण्या याला कुठलाही धक्का न लावता केवळ पॅरेंट बॉडीचे कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आलेले आहे।